अमरावती शहर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे। बडनेरा येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील एक फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईमुळे प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे। नेमकी काय आहे संपूर्ण घटना बघूया या रिपोर्टमधनं। 23 मे रोजी बडनेरा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात फिरोज खान, मन्नान खान आणि अब्दुल जाकीर अब्दुल आहाज यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते। या गुन्ह्यातील काही आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र शेख सलमान शेख शकूर हा आरोपी फरार होता। दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास अमरावती शहर गुन्हे शाखेकडून सुरू होता। 8 जुलै रोजी गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की फरार आरोपी गुलिस्तान नगर परिसरात आपले अस्तित्व लपवून राहत आहे। माहितीची खातरजमा केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि आरोपी शेख सलमान शेख शकूर वय 26 वर्ष याला ताब्यात घेतले। त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी बडनेरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। या कारवाईमुळे खुनाच्या प्रयत्नाच्या या गंभीर गुन्ह्याच्या तपासाला वेग मिळाला असून पोलिसांनी फरार आरोपींविरोधातील मोहीम आणखी तीव्र केली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। बडनेरा येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे। या प्रकरणातील पुढील तपास आता बडनेरा पोलीस करीत असून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे।